नमस्कार सगळ्यांक येवकार। आयज 28 तारीख 28 जानेवारी आणि आयज सकाळी जेन्ना सकाळ जाली दीस सुरवात जाली दिसाक तेन्ना एक धक्कादायक बातमी सगळ्यांक कळ्ळी आणि सगळ्यांच्या सोशल मिडियाचेर प्रत्येकान ती पळयली आणि प्रत्येकाक धक्को बसलो। तो म्हणजे महाराष्ट्रान प्रायवेट प्लेन क्रॅश जाले आणि तातूंत भितर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हांकां दुर्दैवी मरण आयलें। अजित पवार हे एक अशें नांव ज्या नांवा शिवाय महाराष्ट्राचें जें राजकारण आसा ताचो भूतकाळ पुराय जावपाक शकना, वर्तमान काळ पुराय जावपाक शकना आनी म्हाका दिसता भविष्य काळूय पुराय जावपाक शकना येदें व्हडलें हें नांव। अजित पवार हे महाराष्ट्रांतले फक्त न्ही तर देशातले एक पॉवर हाऊस अशें आमी म्हणपाक शकता। आणि अजित पवार हांच्या स्वभावाची एक वेगळी खासियत आसली। अजित पवार हांच्या राजकारणाची एक वेगळी पद्धत आसली। एक आक्रमक राजकारणी म्हणून तांची वळख आसली, एक बरो प्रशासक म्हणून तांची वळख आसली। फाटली लागीं 40 वर्सां अजित पवार महाराष्ट्रान आनी उंचेल्या पावंड्यार सुद्धा म्हणजे केंद्रीय पातळीचेर सुद्धा आनी हालीं तर ज्यो कितें राजकीय घडामोडी घडल्यो तातूंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही अजित पवार हांचे कडेन आशिल्ली। ताका लागून न्हू फक्त महाराष्ट्रांत तर पुराय देशांत भितर अजित पवार हांच्या नांवाचो दबदबो आशिल्लो, तांचो वावर आशिल्लो। भारतीय लोकशायेन भितर खूब राजकीय फुडारी जाले आसात, फुडें जातले, मात कांय क्वचित फुडारी आसतात जांकां एक वलय मेळटा, जांकां एक प्रसिद्धी मेळटा, जांकां लोक कितें म्हणटा तसो लोकांचो मोग मेळटा, लोकांचे प्रेम मेळटा आनी एक मास लिडर म्हणून काय मोजक्याच लिडरांची प्रतिमा तयार जाता। तातूंतले महाराष्ट्राचे एक व्हडलें नांव म्हणजे अजित पवार। ह्या अपघाताचे दुर्दैवी अपघाताचे कारण अशें जाता की तेंचे विमान जें आसा तें लँडिंग करतना हो एक्सिडंट जालो आनी ही दुर्घटना घडली आनी तांचे बरोबर आनीक 6 जाण सुमार आशिल्ले। ह्या सगळ्या लोकांचो थंय त्या प्लेन क्रॅश जाल्या उपरांत जो उजो लागलो तातूंत तांकां मरण आयलें। आमी जर ह्या विमान अपघातांची थोडी जर फाटली हिस्ट्री पळयत जाल्यार अशे खुबशे लिडर आसात जांकां अशा ह्या प्लेन क्रॅशांनी हेलिकॉप्टर क्रॅशांनी भितर तांकां मरण आयलां आनी तांची राजकीय कारकीर्द आनी तांचें आयुश्य हें अचकीत थांबलां आनी एक व्हडलो आघात म्हणटा तो त्या वर्सा त्या वाठारांतल्या राजकारणाचेर तांच्या कुटुंबाचेर जाला। आमी जातून भितर जर थोडी म्हत्वाची नांवां जर पळयत जाल्यार सगळ्यान पयलीं 1973 वर्सा गुरनाम सिंग हे पंजाबाचे माजी मुख्यमंत्री आशिल्ले। तांचो 31 मे 1973 वर्सा दिल्ली हांगा विमान अपघात जालो तातूंत निधन जाल्लें। मागीर बलवंतराय मेहता 1965 वर्सा दुसरे गुजराताचे आनी एक मुख्यमंत्री बलवंतराय मेहता हांचो सुद्धा असोच एका हवाई दलाच्या लढाऊ फायटर विमानान भितर तांचो एक इन्सिडंट जावन मरण जाल्लें। मागीर एक व्हडलें राजकीय व्यक्तिमत्व जाचो ह्या अशा क्रॅशान भितर ताका दुर्दैवी मरण आयलें तें म्हणजे संजय गांधी, इंदिरा गांधी हांचे पूत, जे एका टायमार संजय गांधी म्हणजे अशे व्यक्ती आशिल्ले जांणी सरकारान अक्षरशः तांच्या एका उतराचेर राजिनामे मुख्यमंत्र्यांनी दिले आनी नवे मुख्यमंत्री जाले अशी ताकद आशिल्ले ते व्यक्तिमत्व राजकीय नेते आशिल्ले। तांचो 23 जून 1980 ह्या वर्सा तांकां तांच्या विमान अपघातान तांकां मरण आयलें। मागीर आनी एक व्हडलो लिडर आसा तो जाल्लो असोच इन्सिडंट तांकां मरण आयलें तें म्हणजे माधवराव सिंधिया, म्हणजे सद्याचे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया जे आसात तांचे ते बापूय आनी 2001 वर्सा खाजगी विमानान तांचो अपघात जाल्लो आनी तांकां मरण आयलें। मागीर JSP बालयोगी म्हणून आशिल्ले लोकसभेचे सभापती, त्या उपरांत आनीक एक नांव म्हणजे YSR राजशेखर रेड्डी। YSR हे आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री आशिल्ले आनी हेलिकॉप्टर अपघातांत 2 सप्टेंबर 2009 ह्या दिसा तांकां दुर्दैवी मरण आयलें। अशे बाकीचे आहा डॉक्टर डोरजे खांडू म्हणून आशिल्ले, OP जिंदाल आनी सुरेंद्र सिंग, विजय रुपाणी हालींच जो अपघात जालो विमानाचो तातूंत तांकां जून 2025 वर्सा आदले मुख्यमंत्री गुजराताचे तांकां मरण आयलें आनी आतां अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री हांकां मरण आयलां।
सो ह्या घडणुकेन सध्या सगळो महाराष्ट्र हाल्ला, शॉकात जाला. कारण अजित पवार हे अशें नेतृत्व आशिल्लें, आक्रमक आशिल्लें आनी अजित पवार हांची वळख आशिल्ली की अजित पवार हांच्या कामाची स्टायल ही इतली धडाडीची आशिल्ली की एक बरे प्रशासक म्हणून तांची वळख आशिल्ली. जाय ती खातीं तांणी सांबाळ्ळी आनी आतां ते फायनान्स मिनिस्टरूय म्हणून तांचे कडेन म्हत्वाची जबाबदारी आशिल्ली आनी फायनान्स मिनिस्टर म्हणून अजित पवार हांणी खूब मोठें काम हे महाराष्ट्रान भितर केलां. नियती आसता, नियतीचो खेळ आसता. आतां आमी हेका नियती म्हणप काय जसो मनीस जन्माक येता तसो तो केन्ना तरी मरताच आनी तो कसो मरप किंवा ताका कशें मरण येवप हें कोणाच्या हातीन नासता, हो ताचोच एक भाग अशें म्हणप काय हो एक प्रश्न आसा. आयज जेन्ना ही घडणूक घडली तेन्ना सगळे सोशल मिडियाचेर आतां चर्चा सुरू जाल्या. अजित पवार हांचे कामाची पद्दत, तांचें राजकारण कशें आशिल्लें, लोक सांबाळपाचें कशें तांची टॅक्नीक आशिल्ली हाजेर चर्चा जाता. बट एक बरो इंट्रस्टिंग एक पोस्ट म्हाका सोशल मिडियाचेर मेळ्ळो, जातून भितर अजित पवार म्हणजे कितें, अजित पवार हे कोण आशिल्ले, तेंचें व्यक्तिमत्व कशें आशिल्लें हें विस्तृतपणान तांणी मांडलां. तांचें नांव आसा निलेश झालटे म्हणून आनी तांणी कितें बरयलां अजित पवार हांचे बद्दल हेंच हांव हांगासर वाचतां आनी आमी हांगासर थांबतात आनी आमच्या वतीन अजित पवार हांकां आमी तांच्या कुटुंबाकूय आनी तांच्या सगळ्या फॅमिलीक एक ताकद मेळची, देवान दिवची इतलेंच मागता. सो वता वता हांव तुमकां वाचून दाखयता निलेश झालटे आनी अजित पवार हांचें एकंदर राजकारण, फाटले 40 वर्सांचो तांचो राजकीय प्रवास हाचेर कितें बरयलां. किती धावपळ होती तुमच्या आयुष्यात दादा. बरं, तुमच्या सोबत सगळ्यांना धावायला लावायचे आणि तेही एकदम पट्टीत. आम्ही बातम्या करायचो, दादा पहाटेच अमक्या ठिकाणी पोहोचले, तमक्या अधिकाऱ्याला झापलं, काम पुन्हा करायला सांगितलं, काम म्हणलं की तुम्हाला जोम असायचा. दादांना भेटलं की काम होतं हा मंत्रालयातला एक अलिखित नियम. म्हणूनच मुख्यमंत्र्या इतकाच गजबजाट दादांच्या ऑफिसला असायचा. कागद हातात आलाय आणि त्याचं उत्तर दादांकडे नाही असं कधी झालं नाही. कामाची त्यांची स्टाईल आणि किस्से त्यांच्यासोबत काम करणारे अधिकारी आणि मित्र सांगत असतात. दादा एखाद्या दौऱ्यावर गेलेत आणि त्यांना एखादं मजेशीर कॅरेक्टर भेटलं नाही असं झालं नाही. मला सगळ्यांनी साथ द्या असं म्हणत कुणीतरी संबळ वाजवावा आणि दादांनी म्हणावं तू गबस, तू नको साथ देऊ, आणि सगळ्यांसोबत स्वतःही हसावं. वो छोड़ के गए कैसा लगा दादा म्हणतात, अच्छा नाही लगा आणि जोक व्हावा आणि सगळे फुटावे. कुणीतरी खालून भाषण सुरू असताना आय लव्ह यू दादा म्हणावं आणि दादांनी म्हणावं अरे बायकोला म्हण आय लव्ह यू. कार्यक्रमात कोणीतरी चिठ्ठी द्यावी आणि त्यात मोकाट जनावरांचा विषय द्यावा, दादांनी त्यावरून विनोद करावा. फडणवीस शिंदे आणि दादा सोबत असताना शिंदेंनी काहीतरी बोलावं आणि दादांनी हमारा फिक्स है, हम आज जा रहे हैं, अजून विसरले नाहीत असे पंच टाकावेत. सगळे लोटपोट व्हावेत. कोणीतरी गाडी थांबवावी, मिसळ खावी, चहा घ्यावा, म्हाताऱ्या कुत्र्यांना भेटावं, काम जाणून घ्यावं, थोडीशी मस्ती करावी. दादांच्या अशा किस्स्यांचाच एखादा खंड होईल. राजकारणात काही तडजोडी झाल्या तरी कुटुंब म्हणून त्यांची आपुलकी कायम राहील. बाहेरच्यांना कुटुंबात जास्त घुसू दिलं नाही. राजकारण वेगळं आणि कुटुंब वेगळं हे तंत्र त्यांनी कसोशीनं पाळलं. त्यामुळं फुटीनंतर सुद्धा अनेक जिव्हाळ्याचे क्षण आपण पाहिले. राजकीय भूमिकांमुळे, काही आरोपांमुळे टीकाही झाल्या, मात्र त्याला दादांनी फार किंमत दिली नाही. त्यांचं विजन क्लिअर होतं, तसे ठामपणे निर्णय त्यांनी घेतले. त्यांनी वेगळ्या राजकीय भूमिका घेतल्या असल्या तरी समोरच्यांना देखील वेळोवेळी उघडं पाडलं. विजन पाहिजे तर दादांसारखा नेता पाहिजे. दादांनी केलेली अनेक कामं सांगता येतील, शिवाय कुणाचंही काम असो ते बेस्ट झालं पाहिजे यासाठी आग्रही असणारा हा विजनरी नेता. जमिनीशी घट्ट नाळ जुळलेला नेता. ग्रामपंचायत ते केंद्रीय मंत्रालय सगळ्या स्तरावरील प्रश्नांची उत्तम जाण असलेला नेता. असे नेते फार कमी घडतात. अर्थात दादा घडण्यामागे शरद पवार आहेत, मात्र त्यात त्यांची मेहनत, अभ्यास, सातत्य आणि लोकांची जुळलेली नाळ या गोष्टी दादांना दादा बनवून जातात. दादांची तुलना शरद पवारांची व्हायची, मात्र
त्यांनी स्वतःला तिकडं नेलं नाही, ते स्वतः भन्नाट होते. आता हे ट्रेनमध्ये येत असताना दादांच्या बातम्या बघणारी कित्येक लोक भावूक झाली आहेत. माझ्या डोळ्यातलं पाणी मी रोखू नाही शकलोय. अवघड होऊन बसलंय. पवार फॅमिली आणि दादांवर प्रेम करणारी माणसं ह्यातून कशी सावरतील हा बिकट प्रश्न आहे. धक्के देण्यात दादा माहीर होते, मात्र एवढा मोठा धक्का द्याल असं वाटलं नव्हतं दादा. आता अर्थसंकल्पीय अधिवेशन येतंय. दादा बजेट मांडताना दिसले असते, काही शेअर आले असते, काही टोलेबाजी झाली असती, मजा आली असती. अजात शत्रू नेता गेला. दादांची धावपळ थांबली. महाराष्ट्र सुन्न झालाय. दादा लव्ह यू. सो हातून भितर अजित पवार हांचे व्यक्तिमत्व कितें आसा हे निलेश झाल्टे म्हणटात तांणी मांडला. हातून एक मुद्दो प्रकर्शान जाणवता की अजित पवार म्हटले काय अजित पवार हांच्या कामाचो धडाको. फातोडेर 3 4 उठून सगळ्या ऑफिसरांक घेऊन ते ग्रामपंचायत ते मंत्रालय असो तांचो वावर आसता. आणि आयज सुद्धा जेन्ना हो अपघात घडलो, जेन्ना हो एक्सिडंट जालो, तेन्ना त्या विमानान भितर जे कोण लोक आशिल्ले तांचो लासून गोबर जालो. मात ते विमान क्रॅश जाताना सुद्धा अजित पवार जे डॉक्युमेंट घेऊन बशिल्ले थंय किंवा जे कितें आसले ते त्या सगळ्या माळ रानाचेर विस्कटून पडल्यात. सो हातून सुद्धा कळटा की निमण्या श्वासा मेरेन अजित पवार आणि लोकांची कामां करपा खातीर किंवा प्रशासकीय आपले काम प्रवासान सुद्धा करतना ते दिश्टी पडले. सो अशें हें व्यक्तिमत्व अचकीत कोणे चिंतून नाशिल्ले अशी दुर्दैवी घटना घडटली. पूण नियती आसता आनी वेळ आसता, सगळें जाता. जो मनीस आयिल्लो आसता तो केन्ना तरी वता. पूण अशे पद्दतीन अजित पवारांचो अंत जातलो अशें म्हाका दिसता तांच्या दुस्मनांनी सुद्धा स्वप्नान सुद्धा पळोवंक नाशिल्ले आसतले. आमी हांगाच थांबतात. तुमी पळयता रावात दी वॉयस फॉर गॉड. The Voice for Coin.